नमस्कार. आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल. छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यावर कडक कारवाई करा. उमरखेड येथील मराठा सेवा संघ व सामाजिक संघटनेकडून निवेदनातून मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री आणि ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात उमरखेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निषेध निवेदन देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी शिवरायाबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. दुसरीकडे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी थोर विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना फोनवरून आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी शिवरायाबद्दलही बेताल विधान केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. बागेश्वर महाराजांनी महापुरुषांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. लोकप्रतिनिधी असूनही गुंडगिरीची भाषा वापरणाऱ्या आणि प्रकाशकांना धमकावणाऱ्या आमदारावर कडक कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात पावले उचलावीत. या सोबतच वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी थांबवा. 35 वर्षापासून जनमानसात असलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना संरक्षण मिळावे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दल चुकीचे विधान कोणीही असो ते सहन केले जाणार नाही. वैचारिक वादात शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे हा लोकशाहीचा अपमान आहे, असे सुरेश कदम म्हणाले. यावेळी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी, सर्व कक्षांचे सदस्य आणि तालुक्यातील बहुसंख्येने उपस्थित असलेले शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला. यावेळी ॲडव्होकेट शिवाजीराव वानखेडे, सुरेश कदम, निरंजन कदम, प्रकाश शिंदे, प्रवीण सूर्यवंशी, देवानंद पाटील मोरे, साहेबराव धात्रक, सनाउल्ला खान, दिलीप मुनेश्वर, विठ्ठल कदम, ॲडव्होकेट आगलावे, ॲडव्होकेट वानखेडे, ॲडव्होकेट RD सुरोशे, ॲडव्होकेट शंकर मुनेश्वर, गजानन देशमुख, डॉक्टर त्र्यंबक माने, आत्माराम सुरोसे इत्यादींच्या वतीने नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले आणि शासनाच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याचे आश्वासन दिले. पाहूया. आज या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या मार्फत उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन हे बागेश्वर उर्फ धर्मेंद्र प्रधान या धोंदूगिरी महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अवमानकारक जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसेच जे सत्ताधारी लोक म्हणतो आपण त्यांच्या तोडून ही भाषा योग्य नाही असे आमदार असलेले मला तर हा प्रश्न पडतो की या सत्तेतील या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा आमदाराला जाब विचारायला पाहिजे आणि ज्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 351(1), 351(2), 351(3) अशा प्रकारचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशा प्रकारचा या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. अन्यथा यांच्यावर कार्यवाही नाही झाली तर मराठा सेवा संघ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. याच महाराष्ट्रामध्ये संजय गायकवाड नावाच्या एका शिवसेनेच्या आमदारांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांच्यावर जे काही शिवीगाळ केली आणि आपल्या आमदारकीचं त्या ठिकाणी प्रदर्शन मांडलं त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. या ठिकाणी आम्ही मागणी करतो की या दोघांवरही कडक कारवाई करावी आणि जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी पुरोगामी संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व सर्व पुरोगामी संघटनाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री जे स्वतःला शास्त्री म्हणणारा हा एक भोंदू महाराज की ज्यांनी
छत्रपती शिवरायावर त्यांच्या गुरुबद्दल जे काही चुकीचं विधान केलं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने आज आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन दिलं की ताबडतोब या धीरेंद्र शास्त्रीवर गुन्हा नोंद करावा व त्यांना अटक करावी. कारण ज्या स्टेजवर धीरेंद्र शास्त्री यांनी जे काही विधान केलं त्या स्टेजवर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नितीन गडकरी आणि RSSचे मोहन भागवत हे त्या स्टेजवर हजर असताना त्यांच्या समोर ज्या धीरेंद्र शास्त्रीनं अशा प्रकारे चुकीचं विधान केलं त्यामुळं खरं तर त्यांनी त्याला अडवायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्याला अडवलं नाही. यामुळं हे आज संपूर्ण देशामध्ये जे आम्ही चित्र पाहत आहोत, आमच्या बहुजन महापुरुषांना ज्या प्रकारे त्यांचे कुठं ना कुठं नेहमी बदनामीकारक वाक्य एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अशा लोकांकडून जाणून बुजून उद्गारून आमच्या महापुरुषांची नेहमी ज्या पद्धतीनं अवहेलना होत आहे आणि कळत न कळत शासन त्याला मागून प्रतिसाद देत आहे असं आमच्या एकूण लक्षात येते. आणि असं जर असेल तर मग महापुरुषांचं नाव घेण्याला या शासनाला आणि महापुरुषांच्या जे काही फोटो लावतात, बॅनर लावतात इलेक्शनच्या वेळेला, या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी यानंतर कोणत्याही प्रकारच्या महापुरुषांचं वापर इलेक्शनमध्ये करू नाही. आणि आमच्या महापुरुषांना ज्या पद्धतीनं जी बदनामीकारक वक्तव्य केल्या जाते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच राहिलं तर आम्ही तीव्र आंदोलन या पद्धतीनं छेडणार आहोत याची आम्ही या ठिकाणी जाहीर करतो.